येवला शहरातील मेन रोड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून हा रस्ता खोदाई करून करावा अशी मागणी येथील दुकानदारांनी केली आहे। संबंधित नगरपालिका बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार मनमानी करत असल्याचा आरोप येथील दुकानदारांनी केला आहे। सदर येवले शहरातील मेन रोडवरील काँक्रिटीकरणाचं काम चालू करण्याचं येत असून त्या कामाचं असं आहे का ते काम खोदाई करून मग त्याच्यावर काँक्रिटीकरण आहे 4 इंच खोदाई करून। तर कॉन्ट्रॅक्टरचं असं म्हणणं आहे का त्याच्यावरच आपण स्लॅब टाकायचा रस्ता तयार करायचा। तसं नसून सर्व दुकानदाराच्या दुकानं आहे खाली आहे, सर्वांच्या दुकानात पाणी जाईल। तर हे असं काम आम्हाला चालणार नाही। आम्हाला खोदाई करून या रस्त्याचं काम झालं पाहिजे, मग त्याच्यावर काँक्रिटीकरण करण्यात यावं। ही कोणाचीच मनमानी चालणार नाही। वर्क ऑर्डर ही खोदकाम करूनच आहे, त्याप्रमाणे खोदकाम करून काम झालं पाहिजे, इस्टिमेटनुसार काम झालं पाहिजे। यात सर्व व्यापारी, कापड दुकानदार, किराणा दुकानदार यांच्या दुकानात पाणी जाईल। याच्यावर थरावर थर वाढत चालली काँक्रिटीकरणाची। सदर मेन रोडचे जे काम चालू झालेले आहे यामध्ये सर्व व्यापाऱ्यांचे एकच म्हणणं आहे की जर इस्टिमेट आणि वर्क ऑर्डरमध्ये जर खोदाई करून रस्ता करायचा आहे तर त्या पद्धतीने काम करावं। पण काम तसं चालू नसून कामाला फक्त वरचेवर जे आलेले जिथं मुरुम खडी टाकलेली तेवढं काढून त्याच्यावर लेअर मारण्यात येणार आहे। याच्यामुळं डाव्या साईडचे जे व्यापारी आहे यांच्या दुकानामध्ये प्रचंड पाणी जाईल आणि तो फ्लो जर उजव्या साईडला गटरीकडे गेला तर त्या उजव्या साईडची दुकानंही पाण्यामध्ये जातील आणि पुढं इंद्रायणी कॉर्नरपाशी अनकाईला जर पाऊस झाला तर ते पाणी त्या नाल्याला येतं, ते पाणी रिवर्स गावामध्ये मारतं। तर हे पाणी नुसतं मेन रोडला न थांबता सराफ बाजारापर्यंत गावामध्ये घुसल। त्याकरता सर्वांचं म्हणणं असं आहे की ते खोदाई करून त्याच लेवलमध्ये तुम्ही रस्ता करा, अन्यथा रस्ता केला नाही तरी चालेल हे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे।